सकाळी लवकर उठून नैवेद्याच्या तयारीला लागले. सगळ्यात आधी इथे मी छोले शिजायला ठेवते. रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. त्यामध्येच भरपूर पाणी घालून त्यातच डाळीचा डबा ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही एकदम होईल. डाळ शिजते तोपर्यंत इथे मी मस्त असा मसाले भात बनवते. या सगळ्या रेसिपीज आपण याआधी चॅनेलवरती पाहिलेल्या आहेत, त्यामुळे डिटेल रेसिपी मी इथे सांगत नाही आहे. मस्त खमंग असा मसाले भात तयार झाला आहे. इथे डाळ आणि छोले पण शिजलेले आहेत. सगळ्यात आधी मी इथे डाळीची फोडणी करून घेतलेली आहे. मस्त खमंग अशी डाळ देखील तयार झाली आहे. आता इथे छोले बनवून घेते मी. छोले इथे पाणी घालून मी थोडेसे शिजायला ठेवते. तोपर्यंत इथे सारण पण बनवून घेतलेलं आहे. मोदकासाठीचं सारण तयार झालं आहे. कणिक मळून घेते. माझ्या घरी असे गहू पिठाचे म्हणजेच कणकेचे उकडलेले मोदक आवडतात, त्यामुळे ते मी बनवते आहे. अगोदर मोठी चपाती लाटून छोट्या वाटीच्या शेपने ते कापून घेतलं, म्हणजे सगळे मोदक एकसारखे असे होतात. सारण थोडं गार झाल्यानंतर यामध्ये भरून घ्यायचं आहे. पुरणपोळीचं पुरण किंवा मोदकाचं सारण बनवलं की तुमच्या घरी पण असे छोटे छोटे हात मध्ये मध्ये येत असतात का सारण खाण्यासाठी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मोदक शेवटी गरमागरम असे तयार झालेत. संपूर्ण नैवेद्याची थाळी तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.